नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? अहो फोल्डिंग वेल मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा सी प्रोग्रामिंगचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि लास्ट मिनिट नोट्स बघणार आहोत. चला मग जास्त वेळ न घालवता लास्ट मिनिट नोट्स बघूया. ओके, जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये केलं, फर्स्ट आपण कन्सेप्ट समजून घेतला, त्यानंतर आपण त्याचे काही क्वेश्चन सॉल्व्ह केले. तसंच आपण या लेक्चरमध्ये करू. फर्स्ट थोडासा कन्सेप्ट समजून घेऊ, त्याच्यासाठी की तुम्ही रिव्हिजन जर नोट्स केली, तुम्हाला इझिली अंडरस्टँड झाली पाहिजे. ओके, त्यासाठी आपण फर्स्ट थोडासा कन्सेप्ट समजून घेऊ. त्यानंतर जे महाराष्ट्र CET-मध्ये क्वेश्चन येऊ शकतात, एक्सेप्टेबल आहे. आणि तुमचं ते जे नोट्स आहे मी दिलेली, ते तुमचं कन्सेप्ट पण बिल्ड होऊन जाईल आणि सेल्फ प्रोग्रामिंगचा कन्सेप्ट पण तुमच्यासाठी बिल्ड होऊन जाईल. ओके, आणि माझं एक सजेशन आहे की हे मी तुम्हाला लास्ट मिनिट नोट्सची पीडीएफची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊनच देईल. आणि मागच्या लेक्चरची जे डेटा स्ट्रक्चर्स आपण केले त्याची पीडीएफची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. आणि जे सेल्फ प्रोग्रामिंग आहे ते मोस्टली 2 किंवा 3, कधी कधी 1 पण येतात आणि कधी कधी 2 किंवा 3 येतात. ओके, म्हणजेच मार्क्ससाठी येतात महाराष्ट्र MCET-मध्ये. ओके, चला मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. तुम्ही जर चॅनलमध्ये जर नवीन असाल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब नक्की करा. चला जास्त वेळ न घालवता व्हिडिओला स्टार्ट करूया. फर्स्ट येते हिस्ट्रीमध्ये हे लक्षात ठेवा की डेव्हलप कोण केलं आहे, सेल्फ प्रोग्रामिंग डेव्हलप केली आहे डेनिस रिची. ओके, कोणी डेव्हलप केली आहे? डेनिस रिची. कधी केली आहे डेव्हलप? 1972 मध्ये. ओके, हे लक्षात ठेवा. कोणी डेव्हलप केली आहे? डेनिस रिचीनी आणि 1972 मध्ये. आणि त्यानंतर होता बेल लॅब्स. ओके, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर कोणापासून बनलेली आहे? बी लँग्वेज पासून. ओके, त्या युजर टू डेव्हलप द युनिक्स. ओके, कशाचा यूज करून ते डेव्हलप झाले आहे? युनिक्स पासून. ओके, त्यानंतर ते फ्युचरमध्ये हे लक्षात ठेवा. सी प्रोग्रामिंग इज अ प्रोसिजर लँग्वेज. ओके, प्रोसिजर लँग्वेज. ओके, त्यानंतर आहे मिड लेव्हल लँग्वेज, हे लक्षात ठेवा. आणि एक पोर्टेबल लँग्वेज. ओके, हे लक्षात ठेवी. एक प्रोसिजर लँग्वेज, एक पोर्टेबल लँग्वेज आणि एक रिच लायब्ररी. ओके, कधी कधी महाराष्ट्र CET-मध्ये विचारतात की सी प्रोग्रामिंगचं प्रोसिजर लँग्वेज आहे, विच इज अ प्रोसिजर लँग्वेज. हे लक्षात ठेवा तुम्ही. सी प्रोग्रामिंग एक प्रोसिजर लँग्वेज आहे, पोर्टेबल आहे आणि रिच लायब्ररी. ओके, त्यानंतर जे थर्ड येते स्ट्रक्चर ऑफ सी प्रोग्रामिंग. ओके, याचा अर्थ काय होतो की studio.h चा अर्थ काय होतो? ओके, याचा अर्थ होतो इनपुट आणि आउटपुट फाईल कंटेन करणे. म्हणजेच कोणती फाईल कंटेन करते? studio.h, इनपुट आणि आउटपुट. ओके, इथे लक्षात ठेवा. आय मीन्स इनपुट, ओ मीन्स आउटपुट. ओके, त्यानंतर ते मेन म्हणजे तिथून स्टार्टिंग होतं एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम्स, दॅट कॉल्ड मेन. त्यानंतर इंट, तुम्हाला इंट माहीत असेल. इंट जे टाईपची व्हॅल्यू स्टोअर करतो दॅट कॉल्ड इंट. त्यानंतर प्रिंटेप मीन्स एखादी व्हॅल्यू जर प्रिंट करायचं असेल तर आपण त्या प्रिंटेपचा यूज करतो. त्यानंतर ते रिटर्न म्हणजे आपण व्हॅल्यू रिटर्न करत आहे. ओके, फ्लो कसा आहे? मेन मीन्स दॅट कॉल्ड मेन. त्यानंतर स्टेटमेंट, दॅट इज स्टेटमेंट. त्यानंतर रिटर्न, दॅट कॉल्ड रिटर्न. ओके, त्यानंतर इथे डेटा टाईपमध्ये येते इंटिजरची बाईट्स किती आहे? 2 बाईट्स. ओके, लक्षात ठेवा. याचं क्वेश्चन येतात महाराष्ट्रीयनमध्ये, हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कॅरेक्टर. आणि जेवढे पण या पीडीएफमध्ये कन्सेप्ट ॲड केले आहे ते इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र MCET-मध्ये. ओके, तुम्ही लोक 2 किंवा 3 वेळेस रिवाइज करा प्रॉपरली. ओके, त्यानंतर इथे कॅरेक्टरची 1 बाईटचा आहे. त्यानंतर फ्लोट आहे, फ्लोटची 4 बाईट आहे. त्यानंतर डबलची 8 बाईट्स. ओके, सॉरी, बाईट्स. ओके, इंटिजरची 2 बाईट्स, कॅरेक्टरची 1 बाईट्स, फ्लोटची 4 बाईट्स आणि डबलची 8 बाईट्स. त्यानंतर ॲरे, पॉइंटर, स्ट्रक्चर याची लक्ष दिल्याने चालेल. ओके, त्यानंतर युजर डिफाईनमध्ये स्ट्रक, युनियन आणि इनम. ओके, त्यानंतर इम्पॉर्टंटमध्ये हे लक्षात ठेवा. इम्पॉर्टंटमध्ये ते कॅर ऑलवेज 1 बाईट्स. आणि अजून एक लक्षात ठेवा, इंटिजर हॅज 2 बाईट्स. ओके, त्यानंतर ते व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट. व्हेरिएबल मीन्स एखादी व्हॅल्यू जर आपल्याला स्टोअर करायची असेल, कोणची व्हॅल्यू व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो. हे पण बघा, एक मिनटं, एक तुम्हाला व्हेरिएबल सांगतो. हा झाला कीवर्ड. ओके, हा झाला व्हेरिएबल नेम. हा झाला कीवर्ड.
हा झाला व्हेरिएबल नेम, हे झाली त्याची व्हेरिएबलची व्हॅल्यू, हे झाली व्हेरिएबलची व्हॅल्यू. ओके. त्यानंतर व्हॅल्यू कॅन बी चेंज. इथं काय दिलं आहे, आपण हे व्हॅल्यू चेंज होऊ शकते. ओके. आपण जर पुढे जाऊन पुढच्या नेक्स्ट लाईनमध्ये जर आपण याला 11 केलं तर 11 होऊ शकतो. त्यात जर आपण जर याला कॉन्स्ट लावलो, कॉन्स इकडे बघा, हे जर कॉन्स्ट लावला आपण, हा व्हेरिएबल जर लावला, हे व्हॅल्यू फिक्स राहील, डज नॉट चेंज, दॅट कॉल्ड कॉन्स्टंट. सो व्यवस्थित समजून घ्या. व्हेरिएबल काय करतो, व्हॅल्यूज स्टोअर करतो आणि कॉन्स्टंट मीन्स एखादी व्हॅल्यू फिक्स करून ठेवतो. त्यानंतर येते ऑपरेटर. ऑपरेटरमध्ये अर्थमॅटिक ऑपरेटर येतं, प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, मॉड्युलो आणि डिवाइड, त्यामुळे अर्थमॅटिकमध्ये. त्यानंतर रिलेशनल मीन्स रिलेशनलमध्ये येते इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन. ओके. त्यानंतर येते लॉजिकलमध्ये अँड, डबल अँड, ऑर, नॉट इक्वल टू, नॉट. ओके. असाइनमेंट ऑपरेटरमध्ये येते प्लस, प्लस मायनस येते. ओके. त्यानंतर बिटवाईज ऑरमध्ये येते अँड, ऑर, एक्झॉर. ओके. इम्पॉर्टंट लक्षात ठेवा की पर्सेंट आपलं जे आहे मॉड्युलो ऑनली विथ इंटिजरमध्येच मॉड्युलो राहतात. ओके. आणि हे लक्षात ठेवा की बिटवाईज मीन्स आपल्याला जर एक मिनटं, आपल्याला जर 2 दिले असेल आणि एक व्हेरिएबलमध्ये 2 असेल आणि दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये 2 असेल, आता आपल्याला सांगितलं की याचा अँड करायचा एवढंच सिम्पल. काय करायचं, फर्स्ट जी बीट काढायची. एक मिनटं, त्याची पहिले आपण बीट काढू. ओके. याची बीट झाली 1 0 1 0. ओके. आपण जर याचा अँड केला तर 2 येतो, दॅट कॉल्ड अँड ऑपरेटर यूज. ओके. एक्झॉर मीन्स अपोजिट व्हॅल्यू, 1 असेल तर 0 येईल, 0 असेल तर 1 येईल. ओके. ऑर मीन्स एक जर 1 असेल तरी 1 येईल, दॅट कॉल्ड ऑर, दॅट इज अ अँड. त्यानंतर हे ते ऑर, हे त्याला म्हणतात एक्झॉर. ओके. त्यानंतर कंट्रोल स्टेटमेंटमध्ये येते डिसिजन मेकिंग स्टेटमेंटमध्ये इफ मीन्स ओनली 1 कंडिशन, दॅट कॉल्ड इफ्स. ओनली 1 कंडिशन, दॅट कॉल्ड इफ्स. त्यानंतर इफ एल्स, जेव्हा आपल्या कोडमध्ये 2 कंडिशन असेल, दॅट कॉल्ड इफ एल्स. म्हणजे इफ मीन्स ओनली एखादा कंडिशन जर असेल, इफ असं समजू शकता तुम्ही की राम जर मोठा असेल तो मोठाच राहील. एक मिनिट, तुम्हाला समजून जमणार नाही. ओके. पुढे समजून घ्या की इफ मीन्स ओनली 1 कंडिशन, एका कंडिशनला फॉलो करतो, दॅट कॉल्ड इफ. 2 कंडिशनला फॉलो करतो, दॅट कॉल्ड इफ एल्स. 2 कंडिशनला फॉलो करतो, दॅट कॉल्ड इफ एल्स. त्यानंतर स्विच मीन्स मल्टिपल केसेस, केस 1 मध्ये डिफरंट, केस 2 मध्ये डिफरंट, केस 3 मध्ये डिफरंट, दॅट कॉल्ड स्विच. इफ एल्स मध्ये 2 कंडिशन, ईस्टमध्ये ओनली 1 कंडिशन. जर एखादा आपला व्हेरिएबल दिला असेल तर आपल्याला व्हेरिएबल व्हॅल्यू असेल 10, फर्स्ट आपण चेक करत आहे इफ ओनली वेफमध्ये इव्हन आहे का ऑड आहे. जर इव्हन असेल तर ट्रू, दॅट कॉल्ड 1 कंडिशन. त्यानंतर आपण एल्समध्ये टाकलं की इफ कंडिशन जर इव्हन नसेल तर एल्समध्ये जाईल, एल्समध्ये चेक करेल ऑड आहे काय, ऑड, ट्रू, दॅट कॉल्ड आपल्याला रिटर्न ऑड करेल. ओके. सिंपल लक्षात ठेवा की इफ मीन्स ओनली 1 कंडिशन, इफ एल्स मीन्स 2 कंडिशन्स, स्विच केस मीन्स मल्टिपल कंडिशन्स, म्हणजेच मल्टिपल कंडिशन म्हणजेच केस. ओके. त्यानंतर लूप फॉर लूप आहे, त्यानंतर व्हाईल लूप आणि डू व्हाईल लूप. आणि अजून एक लक्षात ठेवा की व्हाईल लूप मीन्स एंट्री कंट्रोल लूप, व्हाईल लूप मीन्स एंट्री कंट्रोल लूप, डू व्हाईल लूप मीन्स एक्झिट कंट्रोल लूप, म्हणजे तो एक वेळा रन होईलच. दॅट कॉल्ड, हे लक्षात ठेवा तुम्ही, ॲटलिस्ट 1 टाइम रन्स. कोणचं लूप, डू व्हाईल लूप. डू व्हाईल लूप, एक्झिट कंट्रोल लूप, व्हाईल लूप, एंट्री कंट्रोल लूप, याचा क्वेश्चन होतो, हा लक्षात ठेवा डू व्हाईल लूपवर. ओके. त्यानंतर फंक्शन, हे समजून घेता तुम्ही, सोपीच आहे, सगळं सोपीच आहे यामध्ये. फंक्शन म्हणजेच रियुजेबल ब्लॉक ऑफ द कोड. ओके. लायब्ररी फंक्शन आहे, याच्यावर खूप कमी येतात क्वेश्चन. त्यानंतर पॉइंटर येतात. ओके. पॉइंटर मीन्स स्टोर द ॲड्रेस. पॉइंटर काय करतो, आपला ॲड्रेस स्टोर करतो. ओके. आता हे लक्षात ठेवा की आता बघा, तुम्हाला समजून सांगतो की व्हॉट इज पॉइंटर म्हणजे. इकडे बघा, हे एक्स इंटिजर एक्स इक्वल टू 10, एक्स व्हेरिएबल आहे, त्याचा एक ॲड्रेस असेल, याचा ॲड्रेस जर असेल 100. ओके. यानंतर काय करतो, जे आपलं ऑपरेटर आहे अँड ऑपरेटर, जो याचा ॲक्च्युअल ॲड्रेस आहे, याचा ॲड्रेस किती असेल, 100 ॲड्रेस असेल तर पी याचा ॲड्रेस स्टोर करतो.
ओके, जो ॲक्च्युअल ॲड्रेस आहे एक्सचा, इथं काय बघा अँड एक्स, म्हणजे जो एक्सचा ॲड्रेस असेल तो या पीमध्ये ॲड्रेस स्टोअर होतो. त्यानंतर जर आपण पीला जर ॲड्रेस त्याचा चेक केला, ॲड्रेस जर चेक केला तर एक्सचा ॲड्रेस आणि पीचा ॲड्रेस सेम असेल. ओके, पीचा ॲड्रेस आणि आपण जर अशी व्हॅल्यू जर प्रिंट केली स्टारनी तर व्हॅल्यू प्रिंट होते. इम्पॉर्टन्स लक्षात ठेवा की पॉइंटर साईज डिपेंड ऑन सिस्टीम. ओके, त्यानंतर ॲरेमध्ये सेम टाईप ऑफ एलिमेंटसाठी स्टोअर करतो आपण. ऑनली सेम टाईप एलिमेंट मीन्स ऑनली इंटिजर स्टोअर होईल, त्यानंतर आपण स्ट्रिंग स्टोअर करायची असेल तर आपण ऑनली स्ट्रिंग स्टोअर करू शकतो. ओके, स्टोरेड इन कंटिन्युअस मेमरी लोकेशन्स. ओके, अजून एक लक्षात ठेवा, अरेचा इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0. ओके, त्यानंतर स्ट्रक्चर आणि युनियन आहे. त्यानंतर स्ट्रिंग लक्षात ठेवा. ओके, एंड विथ /0. ओके, आता बघू आपण क्वेश्चन. हे अजून एक लक्षात ठेवा की अरे इंडेक्स स्टार्ट फ्रॉम 0, डू व्हॅल्यू एक्झिट ॲट वन टाईम. तुम्हाला सांगितलं मी पॉइंटर स्टोअर ॲड्रेस. ओके, कॅरची बाईट 1 बाईट आहे, इंटिजरची 2 बाईट्स. ओके, आता क्वेश्चन बघूया आपण. काही क्वेश्चन सॉल्व करू आणि काही क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. ओके, मी ऑनली 20 किंवा 15 क्वेश्चन सॉल्व करून दाखवेल तुम्हाला. ओके, बाकी क्वेश्चन मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, तुम्ही तिथून प्रॅक्टिस करू शकता. ओके, फक्त एवढंच आहे की 2 किंवा 3 टाइम्स प्रॉपरली रीड करा आणि स्वतः क्वेश्चन सॉल्व करायला ट्राय करा. आणि हे जी आहे याची 15 ट्रिक MCQ आहे, त्याची मी ॲन्सर की PDF खाली दिली आहे, तुम्ही तिथून बघू शकता ॲक्च्युअल ॲन्सर्स. ओके, फर्स्ट आहे हू डेव्हलप द सी लँग्वेज, डिनेसरीची. ओके, सी लँग्वेज विच टाईप ऑफ लँग्वेज, प्रोसेसर लँग्वेज आहे. विच लूप, एंट्री कंट्रोल लूप, वाईल लूप आहे. विच एंट्री कंट्रोल लूप म्हटलं आहे तर वाईल लूप आला. एक्झिट कंट्रोल म्हटलं असतं तर डू वाईल आला असता. विच स्टोअर द ॲड्रेस, पॉइंटर. साईज ऑफ द कॅर 1 बाईट्स. साईज ऑफ इंट 2 बाईट्स. विच फंक्शन ओपन द फाईल, एफ ओपन. ओके, आता बघूया आपण यामध्ये काय मी तुम्हाला 10 MCQ सांगणार आहे, बाकी तुम्ही करा. ओके, फर्स्ट आहे हू डेव्हलप द सी लँग्वेज. आता बघितलं आपण डिनेसरीची कधी डेव्हलप केली, 1972 मध्ये. त्यानंतर सी इज अ प्रोसिजर लँग्वेज विच इज अ नॉट अ बेसिक डेटा टाईप. ओके, डेटा टाईप एरे नॉट अ डेटा टाईप. इंटिजर डेटा टाईप, इंटिजर डेटा टाईप काय करतो, ऑनली स्टोअर द इंटिजर व्हॅल्यू. त्यानंतर फ्लोट ऑनली स्टोअर द फ्लोटिंग व्हॅल्यू मीन्स ओके दॅट कॉल्ड फ्लोटिंग व्हॅल्यू. इंटिजर मीन्स ओनली 1 2 3. त्यानंतर येते कॅरेक्टर मीन्स आपले जे कॅरेक्टर असतात ते स्टोअर करतो. त्यानंतर येते साईज ऑफ कॅर 1 बाईट्स. 2 बाईट्स इंची आहे. 2 बाईट मीन्स इंट, 1 बाईट मीन्स कॅर. साईज ऑफ इंट 2 बाईट्स. विच इज अ करेक्ट डिक्लेरेशन्स. ओके, विच इज राईट आन्सर. इथे आपण त्याचा कीवर्ड दिलं, कोणत्या टाईपचा आपल्याला व्हेरिएबल स्टोअर करायचा, इन टाईपचा. त्यानंतर व्हेरिएबलचा नेम दिला एक्स. इथं आपण व्हॅल्यू डिक्लेअर्स केली नाही आहे. इथं आपण व्हेरिएबलचा नेम डिक्लेअर नाही केला आहे. इथं आपण व्हेरिएबल जी आपल्याला व्हेरिएबलची हे आहे डेटा टाईप, कोणता डेटा टाईप यूज करायचा आहे इथे रॉंग यूज केला आहे. त्यानंतर इथे विच इज अ सिम्बॉल इज युजेड फॉर द कमांड लाईन्स आणि सिंगल लाईन. ओके, लक्षात ठेवा की इथं म्हटलं आहे सिंगल लाईन म्हटल्यानंतर सिम्पल ॲज हे येईल. ओके, डबल स्लॅश. त्याचं आपल्याला मल्टी लाईन म्हटलं तर ओके ॲस्ट्रिक स्लॅश आणि ॲस्ट्रिक येईल, हे लक्षात ठेवा. सिंगल लाईन ओनली डबल स्लॅश, जर मल्टिपल लाईन म्हटलं तर स्लॅश आणि ॲस्ट्रिक. ओके, त्यानंतर विच इज अ कीवर्ड, सिम्पल आहे इंट. प्रिंटेड कीवर्ड नाही आहे, प्रिंटेड फंक्शन आहे, स्कॅनअप फंक्शन आहे, मेन पण फंक्शन आहे. प्रिंटेड फंक्शन आहे, लक्षात ठेवा. प्रिंटेड फंक्शन आहे, स्कॅनअप फंक्शन आहे आणि मेन पण फंक्शन आहे. इंट इज अ डेटा टाईप. विच इज हेडर फाईल इज रिक्वायर्ड फॉर द प्रिंटअप studio.h. ओके, त्यानंतर इथे काही आउटपुट आहे, तुम्ही इथून प्रॅक्टिस करू शकता. ओके, विच इज ऑपरेट हॅज हायस्ट प्रायोरिटी. मल्टिप्लिकेशनची किंवा डिवाइडची आहे मॉड्युलर, नाही सॉरी दॅट विच इज ऑपरेटर हॅज प्रायोरिटी, हायेस्ट प्रायोरिटी आहे मॉड्युलरची डी.
त्यानंतर इथे काही प्रोग्राम आहे, तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर इथे कंट्रोल लूपचे आहे, विच इज अ लूप एक्झिट ओनली ॲटलिस्ट वन टाइम वन्स. डुअल लूप विच लूप एक्झिक्यूट ओनली वन टाइम म्हणजेच डुअल लूप. एक टाइम दो लूप रन करतो म्हणजे करतो, दॅट कॉल्ड डुअल लूप. एंट्री कंट्रोल लूप, व्हाईल लूप. एक्झिट कंट्रोल जर म्हटलं आपलं डू व्हाईल. इन्फायनाईट लूप ट्रू. ओके, वाय ट्रू? बिकॉज इथे व्हाईल काय करतो, ओनली ट्रू कंडिशन ट्रू स्टोर करतो. वन मीन्स ओनली ट्रू, दॅट वाय आपला इन्फायनाईट लूप चालेल. स्विच वर्क विथ कोणत्या पण करतो. त्यानंतर इथे ब्रेक इज युज्ड फॉर द ब्रेक. इथे लक्षात ठेवा, ब्रेक आर युज्ड फॉर द कंटिन्यू लूप, एक्झिट लूप. बी इज राईट आन्सर, एक्झिट लूप. ओके, विच इज अ नॉट लूप. ओके, हे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सो खूप इझी क्वेश्चन आहे आणि यामध्ये पूर्ण तुमचा कन्सेप्ट बिल्ड जाईल. फक्त प्रॅक्टिस करा. त्यानंतर इथे पॉइंटर, ट्रूर, ॲड्रेस, विच इज सिम्बॉल. ओके, टोटल यामध्ये मी पूर्ण 15 MCQ आहे. ट्रिकी MCQ आहे. तुम्ही ट्राय जर केले तर तुमचा पूर्ण कन्सेप्ट बिल्ड जाईल. आणि खाली मी इथे आन्सर किती दिले आहे, तुम्ही आन्सर करून तो क्वेश्चन बघू शकता. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला एक लाईक आणि शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण DBMS किंवा ऑपरेटिंग सिस्टीमचे लास्ट मिनिट नोट्स आणि काही MCQ पूर्ण मराठी MCTसाठी ते घेऊन येणार आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक आणि शेअर सबस्क्राईब नक्की करा. याची PDFची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.